कर्ज फेडण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून नातवानेच केला आजीचा खून. कापशी येथील धक्कादायक घटना. डोक्यावर झालेलं प्रचंड कर्ज फेडायचं होतं, मात्र ते कर्ज फेडण्यासाठी आजी उसने पैसे देत नव्हती. या रागातून नातवानेच आजी सगुणा तुकाराम जाधव वय वर्ष 83 हिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सेनापती कापशी तालुका कागल येथे काल मंगळवारी रात्री चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर अधिक तपास केला असता आरोपी नातू गणेश सुजारा राजाराम चौगले राहणार विक्रमनगर इचलकरंजी याला 2 अल्पवयीन मित्रांसह बुधवारी पहाटे मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतले. खून करून नातू गणेशने आजीच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केले होते. येथील माधव गल्लीमध्ये सगुणा माधव या एकट्याच राहत होत्या. त्यांना 3 मुले आहेत. पुंडलिक माधव हा सोसायटी जवळील घरामध्ये तर निवृत्ती माधव हा शेतातील घरामध्ये राहतो, तर एक मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात आहे. आजीच्या खात्यावर रोख असल्याचं गणेशला माहिती होतं, त्यामुळे तो वारंवार येऊन आजीकडे पैशाची मागणी करत होता. गणेशने इचलकरंजी येथील काही लोकांच्याकडून कर्जाचे पैसे घेतले होते. त्या पैशाची परतफेड करण्याकरता तो आजीकडे पैशाची मागणी करण्याकरता मंगळवारी दुपारी आपल्या 2 अल्पवयीन मित्रांसह कापशी येथील घरात आला होता. यावेळी आजी आपल्याला पैसे देत नाही या रागापोटी त्याने आजीचा खून केला. दरम्यान रात्री पुंडलिक यांचा मुलगा सुशांत हा आजीला जेवणाचा डबा देण्यासाठी घरी आला असता त्याला घराला कुलूप दिसले. शेजारी चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही. गल्लीत शेताकडे गावात शोधाशोध केली तरीही आजी सापडली नाही. रात्री उशिरा घराचे कुलूप तोडले असता खुनाचे प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला हा चोरीचा प्रकार वाटला, पण गल्लीतील लोकांनी दुपारच्या सुमारास 2 अनोळखी तरुण मुले मोटारसायकलीवरून फेऱ्या मारत होती. तसेच काही जण आजीच्या घरी देखील गेल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून नातू गणेश याला पहाटे 4 वाजता इचलकरंजी येथील घरातून ताब्यात घेतला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास मुरगुडचे एपीआय बाळासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलीस करत आहेत. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना.